ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रहयोग भाग 26। मागील भागात आपण पाहिले की गीतेमध्ये अविद्येचा निराश करून मोक्ष प्राप्ती हेच प्रयोजन असून या दोन्हीस साधन केवळ यथार्थ आत्मज्ञान आहे। हे इतकेच विविध प्रकारांनी या ग्रंथात विस्तृत रीतीने स्पष्ट केले आहे। ओवी क्रमांक 1251। तैसा बुद्धी वाचा काये, जो माते आश्रवणी ठाये, तो निषिद्धेही विपाये कर्मे करू। परी गंगेच्या संबंधी बिदी आणि महानदी, एक तेवी माझ्या बोधी शुभाशुभांसी। का बावणे आणि घुरे, हा निवाडू तवची सरे, जव न घेपती वैश्वानरे कवळूनी दोन्ही। नाना पांचिके आणि सोळे, हे सोनया तवची आले, जव परिसुवांग मेळे एकवटीना। तैसे शुभाशुभ ऐसे, हे तवची वरी आभासे, जव एकनु प्रकाशे सर्वत्र मी। अगा रात्री आणि दिवो, हा तवची द्वैतभावो, जव न रिगीजे गाओ गभस्तीचा। जो बुद्धीने वाणीने देहाने माझा आश्रय करून राहतो, त्याच्या हातून एखादे वेळी नकळत निषिद्ध कर्म घडेल। रस्त्यावरून वाहणारे घाण पाणी आणि महानदीचे पाणी एकदा का गंगेला मिळाले की एकरूप होतात, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर शुभ किंवा अशुभ कर्माचा दोष माझा आश्रय केलेल्या भक्ताला लागत नाही। अथवा शुद्ध स्वरूपाचे चंदन आणि धूर करणारे हलके लाकूड, हा फरक जोपर्यंत ते अग्नीच्या स्वाधीन होत नाही तोपर्यंतच असतो। हिनकस आणि 16 आने कशी, असा भेद सोन्यात तोपर्यंत राहणार जोपर्यंत हिनकस सोन्याला परिसाचा स्पर्श होत नाही। कारण परिस स्पर्शाने हिनकस सोन्याचे उत्तम प्रतीचे सोने तयार होते। जोपर्यंत एक मी, जो सर्वव्यापी आहे, अशा बोधाचा प्रकाश अनुभवास येत नाही तोपर्यंत शुभ आणि अशुभ हा भेद राहणारच। अरे अर्जुना, रात्र आणि दिवस हा फरक तोपर्यंत राहणार जोपर्यंत सूर्याने त्या गावात प्रवेश केला नाही। म्हणून माझिया भेटी, तयांची सर्व कर्मे किरीटी, जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याचा। देशे काळे स्वभावे, वेसू जयान संभवे, ते पद माझे पावे अविनाशतो। किंबहुना पांडुसुता, मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेने न पविजता लाभू कवणू असे। या कारणे गा तुवा, सर्व कर्मा आपुलिया, माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासुकी जे। म्हणून अर्जुना, माझी भेट झाल्यावर त्याची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो मोक्षपदावर बसतो। देश काल अथवा निसर्गतः सुद्धा ज्या पदाचा कधीही नाश होत नाही, असे माझे अविनाशी पद त्याला प्राप्त होते। इतकेच नव्हे तर अर्जुना, त्याला मी जो परमात्मा त्याची सुप्रसन्नता म्हणजे सुख प्राप्त होते अथवा कृपाप्रसाद प्राप्त होतो। त्याला आणखी न मिळणारा असा कोणता लाभ प्राप्त व्हायचा राहिला आहे? अर्जुना, यासाठी तू आपली सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पित कर। परी तोची संन्यासुवीरा, करणीयेचा झणे करा, आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे। मग तेने विवेक बळे, आपण पे कर्मा वेगळे, माझ्या स्वरूपी निर्मळे देखिजेल। आणि कर्माची जन्मभोये, प्रकृती जे का आहे, ते आपण याहुनी बहुवे देखसी दूरी। तेथ प्रकृती आपण या, वेगळी नुरे धनंजया,
रूपे विनका छाया जया परी, ऐसेनी प्रकृतीनाशू जालया कर्म संन्यासू, निफजेल अनायासू सकारणू, मग कर्मजात गेलया मी आत्मा उरे आपण पया, तेत बुद्धी घापे करुणिया पतिव्रता, बुद्धी अनन्ये येणे योगे मज माझी जैरिगे, तै चित्त चैत्य त्यागे मातेची भजे, ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जडले, ठाके तैसे वहिले सर्वदा करी। परंतु हे वीर धनंजया, तो त्याग मनपूर्वक असावा। तुझी चित्तवृत्ती आत्मविचाराकडे लाव, मग तू त्या आत्मविचाराच्या शतीबलाने आपल्याला सर्व कर्मांहून वेगळा असा माझ्या शुद्ध स्वरूपात पाहशील, आणि कर्माची जन्मभूमी जे अज्ञान किंवा माया तिचा आपला अजिबात संबंध नाही असे तुझ्या दृष्टीस येईल। अर्जुना, ज्याप्रमाणे देहाहून सावली भिन्न उरत नाही, त्याप्रमाणे प्रकृती तुझ्याहून वेगळी उरणार नाही। याप्रमाणे ज्ञानामुळे अज्ञानाचा विनाश झाल्यावर विना परिश्रम कारणासहित कर्माचा त्याग होईल आणि सहजच संन्यास होईल। मग सर्व कर्म मात्र नाहीसे झाल्यावर केवळ मी आत्मा आपल्या स्थानी उरतो। त्या आत्म्याच्या ठाई तू आपली बुद्धी पतिव्रतेने एकनिष्ठ करून ठेव। जेव्हा बुद्धी अनन्य योगाने माझ्या ठाई तन्मय होईल, तेव्हा चित्त इतर विषयाचे चिंतन टाकून माझेच भजन करते। याप्रमाणे विषयांचा परित्याग केलेले चित्त माझ्या ठाई नित्य रमेल असे सदैव कर। मग अभिन्ना इया सेवा चित्त मियाची भरेल जेव्हा, माझा प्रसादू जाण तेव्हा संपूर्ण जाहला, तेथ सकळ दुःख धामे भुंजी जती जिये मृत्यू जन्मे, तिये दुर्गमेची सुगमे होती तुझ, सूर्याचे नी सावाये डोळा सावाईला होय, तै अंधाराचा आहे पाडू तया, तैसा माझेनी प्रसादे जीवकणू जयाचा उपमर्दे, तो संसाराचे निबाधे बागुले केवी, म्हणोनी धनंजया तू संसार दुर्गतीयया, तरसील माझिया प्रसादास्तव, अथवा हन अहंभावे माझे बोलणे हे आघवे, काना मनाची शिवे ने दिसी टेको, तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहासिते होऊनी वावो, देह संबंधाचा घाओ वाजे लांगी, जया देह संबंधा आंतू प्रतिपदी आत्मघातू, भुजंदा उसंतू काहीच नाही, येवढेने दारुणे निमणे नवीन निमणे, पडेल जरी बोलणे नेघसी माझे। मग अशा या अभेद सेवेने तुझे चित्त जेव्हा मत्स्वरूप होईल, तेव्हाच तुझ्यावर माझा पूर्ण कृपाप्रसाद झाला असे समज। जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व जीवाकडून जी दुःख भोगली जातात ती कठीण असली तरी ती तुला या प्रसादाने सोपी होतील। सूर्यप्रकाशाची डोळ्यांना सहाय्यता लाभल्यावर मग त्याला अंधाराची पर्वा आहे का? त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची अल्प जीवदशा नाश पावते, त्याला संसाररूपी बागुलबुवाकडून कशी पीडा होईल? म्हणून अर्जुना, माझ्या प्रसादाने या प्रपंचाच्या दुर्गतीपासून तू सहज तरून जाशील। अथवा तू माझे हे सर्व बोलणे अभिमानाने कानांच्या आणि मनाच्या अहमपणाने दुर्लक्षित केले, किंवा जर तू मनावर नाही घेतले, तर तू जरी नित्यमुक्त अव्ययी असला तरी ते सर्व व्यर्थ होऊन देह तादात्म्याच्या योगाने होणारे सर्व दुःखाचे तडाखे तुला सोसावे लागतील। ज्या देहात्म्यात पावलोपावली आत्मघात आहे आणि त्याचे पाप भोगीत असताना क्षणभरही विश्रांती मिळत नाही, जर माझे बोलणे तू न ऐकशील तर तुझ्या स्वरूपी मरण नसताना एवढे भयंकर मरण तुला न मरताही सोसावे लागेल। पथ्य द्वेषिया पोषिज्वरू का दीप द्वेषिया अंधकारू, विवेक द्वेषे अहंकारू पोषुणी तैसा,
स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो संग्रामा नाम मलिनो पापाचारू इयामती आपुलिया तिघा तीन नामे यया ठेवून या धनंजया न झुंजे ऐसा जीवा माझी निष्ठंकू करिसी जो आत्यंतिकू तो वाया धाडिल नैसर्गिकू स्वभावोची तुझा पथ्य न पाळणारा जसा ज्वराला वाढवितो दिव्याचा कंटाळा करणारा अंधाराला वाढवितो त्याप्रमाणे विवेकाच्या द्वेषाने अहंकाराला वाढवून आपल्या देहाला अर्जुन हे नाव देऊन दुसऱ्याच्या देहाला आप्त आणि त्याच्याबरोबर युद्ध म्हणजे महापातक करणे। अर्जुना, या तीन गोष्टींना आपल्या बुद्धीप्रमाणे अशी तीन नावे देऊन मी युद्ध करणार नाही असा जो मनात दृढ संकल्प करून जरी तू बसला तरी तुझा नैसर्गिक क्षात्र स्वभाव तो निश्चय व्यर्थ करील। आणि मी अर्जुनो हे आत्मिक यया वधू करणे हे पातक हे माया वाचुनी तात्विक काही आहे। आधी झुंजार तुवा होआवे मग झुंजावया शस्त्र घेयावे का न झुंजावया करावे देवांगण म्हणोनी न झुंजणे मनसी ते वायाने ना मानू लोकपणे लोकदृष्टी तरी न झुंजे ऐसे निष्ठंकिसी जे मानसे ते प्रकृती अनारिसे करविलची। वास्तविक मी अर्जुन हे माझे आप्त यांचा संहार करणे म्हणजे घोर पातक असा विचार करणे म्हणजे ही भ्रांती असून या विचारामध्ये तात्विकदृष्ट्या काही तथ्य आहे का? अरे, अगोदर तू युद्धाला तयार झालास, युद्धाच्या तयारीसाठी शस्त्रही हाती घेतलेस आणि आता ऐन युद्धाच्या प्रसंगी मी युद्ध करणार नाही अशी शपथ घेतोस। याकरिता मी युद्ध करणार नाही असे जे म्हणत आहेस ते निरर्थक होय। आम्हाला आणि लोकांच्या दृष्टीला ते सत्य वाटणार नाही। तरी मी लढणार नाही असा जो तू मनात निश्चय केला आहेस तो निश्चय तुझा क्षात्र धर्म स्वभाव तुझ्याकडून युद्ध करून घेईलच। पै पूर्वे वाहता पाणी पविजे पश्चिमेचे वाहणी तरी आग्रह होऊ रे ते आणि आपुलिया लेखा का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे तरी आहे आन करणे स्वभावासी तैसा क्षात्र संस्कार सिद्धा प्रकृती घडिलासी प्रबुद्धा आता नुठी मनसी हा धांदा परी उठवी जसी चितू शौर्य तेज दक्षता एवमादिक पंडुसुता गुण दिधले जन्मता प्रकृती तुझ तरी तयांचिया समवाया अनुरूप धनंजया न करती उगलिया न येल असो। अहो, पूर्व दिशेने नदीतील पाणी जोराने वाहत असताना कोणी पश्चिम दिशेच्या बाजूने पोहोच जाईल तर त्याचा हट्ट व्यर्थ होणार, कारण पाणी त्याला आपल्या ओघाच्या वेगानुसार पूर्वेकडे ओढून नेणार। साळीचे बी मी साळ होऊन उगवणार नाही असे म्हणाल तर ते व्यर्थ आहे, कारण त्याच्या स्वभावधर्माच्या विरुद्ध त्याला जाता येणार नाही। त्याप्रमाणे हे प्रज्ञावंत अर्जुना, क्षम संस्कार गुणांनी सिद्ध झालेल्या प्राकृतिक स्वभावाने तू उत्पन्न झाला आहेस, घडला आहेस, ती प्रकृती तुला उठविणारच। अर्जुना, शौर्य तेज दक्षता वगैरे गुण तुला तुझ्या क्षात्र प्रकृतीने जन्मतः दिले आहेत। त्या क्षात्र गुणांच्या प्रकृतीच्या गुणानुरोधाने तुला युद्ध न करता स्वस्थ बसवणार नाही। म्हणून या तिही गुणी बांधलासी तू कोदंड पाणी त्रिशुद्धी निगसी वाहणी क्षात्राचिया नाही आपुले जन्ममूळ न विचारिताची केवळ न झुंजे ऐसे अडळ व्रत जरी घेसी तरी बांधोणी हातपाये जो रती घातला होय तो न चले तरी जाये दिगंता जेवी तैसा तू आपुलिया कडुनी मी काहीच न करी म्हणोनी ठासी परी भरवसेनी तूची करीसी उत्तरू वैराटीचा राजा पळता तू का निघालासी झुंजा हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ।
म्हणून हे अर्जुना, तू शौर्यादी क्षात्र गुणांनी बांधला गेला आहेस, त्यामुळे क्षत्रियाला शोभेल अशाच वळणाने तू जाणार आहेस. अथवा आपल्या जन्मकुलाचा विचार न करता मी युद्ध करणार नाही असा नुसता अढळ निश्चय करशील, तरी हातपाय बांधून रथात घातलेला मनुष्य जरी स्वतः चालू शकत नसला तरी रथाच्या गतीबरोबर देशांतराला जातोच. त्याप्रमाणे तू आपल्याकडून मी काहीच करणार नाही असे म्हणून राहशील, तरी खात्रीने तूच सर्व काही तेच करणार. विराट देशाचा राजा उत्तर, युद्धाच्या वेळी रणांगणातून पळत असताना तूच बृहन्नडेचा वेश केला होता. त्यावेळी सारथी होऊन तूच युद्ध केले. तुझी क्षात्रवृत्ती तुला युद्धाला प्रवृत्त करील. महावीर 11 अक्षौहिणी तुवा ऐके नागविले रणांगणी, तो स्वभावो कोदंडपाणी झुंजविल तू ते. हागा रोगू काही रोगिया आवडे दरिद्र दरिद्रया, परी भोगवी जे बळिया अदृष्टे जेने. ते अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर वशे, तो ईश्वरूही असे हृदयी तुझा. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी, चिदवृत्तीच्या सहस्त्र करी उदयला असे जो. अवस्थात्रय तिही लोक प्रकाशुणी अशेक, अन्यथा दृष्टीपांथिक चेवविले. अर्जुना, श्रेष्ठ वीरा 11 अक्षौहिणी सैन्याला पराभूत करून एकट्याने मोहनास्त्राच्या साहाय्याने सर्वांची वस्त्रे हरण केलीस. तो तुझा क्षात्र स्वभाव तुला लढायला लावेल. अरे, रोग्याला व्याधीची, धनहीनाला दारिद्र्याची आवड असते का? पण बलवान प्रारब्धाने या अप्रिय गोष्टी भोगविल्या जातात. ईश्वर सत्तेच्या अधीन असलेल्या अदृष्ट प्रारब्ध याहून वेगळे काही करणार नाही. तो ईश्वर तुझ्याही हृदयात आहे. सर्व प्राण्यांमध्ये हृदयरूपी मोठ्या आकाशात ज्ञानवृत्तीच्या सहस्त्र किरणांनी युक्त असा जो ईश्वररूपी सूर्य उगवला आहे, त्या ईश्वररूपी सूर्याने जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थारूप लोकांना प्रकाशित करून देहात्मवृद्धीच्या विपरीत ज्ञानाने भुललेल्या जीवरूपी वाटसरूंना जागे केले आहे. येथपर्यंत 1300 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 27 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.